हॅलो. माझ्या एका चुकीमुळे ना मला भरपूर त्रास होतोय आणि हे सगळं मला करावं लागतंय. ते काय ना, ते पुढे तुम्हाला सांगतेच. पण त्या अगोदर ना माझ्या घरी ना आज माझी फ्रेंड येणार होती. म्हणजे खूप दिवसातून खरं तर ती येणार होती. म्हणजे अगदी 2-3 महिन्यानंतर तिची आणि माझी भेट होणार होती. आणि ती तर काही व्हिडिओमध्ये यायला दरवेळेस लाजतच असते. कारण तिला माहिती आहे की कोणीही यायचं असलं ना, की माझा व्हिडिओ चालूच असतो. मग हे आल्यानंतर ना आमच्या बऱ्याच वेळ गप्पा वगैरे झाल्या. कुल्फी आणली होती छान, कुल्फीही खाल्ली. तो व्हिडिओ माझा घ्यायचा राहिलाच बोलण्याच्या नादात. आणि मग त्यानंतर ना शंभूने हॉपस्कॉच काढलं आणि ही सगळी ही जी गेम आहे ना, हे सगळं तिच्या मुलांना हे शिकवत होते आणि तिने सुद्धा हे एन्जॉय केलं आणि तिला सुद्धा खूप आवडलं. आणि त्यानंतर जरा वेळ खेळल्यानंतर ना ह्यांनी येताना ना मस्त पाणीपुरी आणली होती मुलांसाठी. मग तीच पाणीपुरी मी त्यांना छान बनवून दिली आणि दुसरा सुद्धा घरातला सगळा स्वयंपाक होता, भाजी चपाती वगैरे. तर सगळ्यांनी मिळून ना आम्ही जेवण केलं आणि तिने सुद्धा येताना ना मस्त भेळ वगैरे आणली होती. तर मस्त असं दुपारचं आमचं जेवण झालं. आणि पाणीपुरी ना तिच्या पण मुलांना फार आवडते आणि माझ्या पण. त्यामुळे मग पाणीपुरीच मी आणली आणि दुसरं जेवण तर होतंच. आणि मग हे सगळं जेवण वगैरे झाल्यानंतर अजून पण आमच्या गप्पा वगैरे चालू होत्या. कारण ती निवांत ना वेळ काढून आली होती आणि मग काही जायची वेळ झालीच. आणि मग जाताना म्हटलं चला थोडंसं फोटोशूट तरी करावं. 1-2 फोटो आम्ही काढले. आणि त्यानंतर ना ही माझी अवस्था का झाली आहे माहिती आहे का? कारण 15 दिवसांपासून मला थोडी सर्दी होती. आणि मी ती अशीच अंगावरती काढली आणि आता ती सर्दी माझ्या कपाळामध्ये मुरली असं डॉक्टरांनी सांगितलं. आणि त्यामुळे ना 2 दिवसांपासून माझं फक्त कपाळ दुखत होतं आणि मी गोळ्या खाऊनच ते काढलं. पण ते काही राहत नव्हतं, मला समजत नव्हतं. म्हणून आज डॉक्टरांना फोन केला. तर त्यांनी मग असं सांगितलं आणि मी 5 मिनिटं वाफ घेतली आणि खरंच लगेच 5 मिनिटं डोकेदुखी राहिली. आता माझ्या मैत्रिणी गेल्यानंतर आम्ही थोडासा आरामच केला होता. भरपूर आमची जेवणाची भांडी वगैरे राहिली होती. मग ती नंतरनं मी घासून घेतली आणि आज उशिरा जेवण केलं होतं ना, त्यामुळे काही कोणाला भूक नव्हती. मग संध्याकाळी मस्त अस्सल पुणेकरांच्या आवडीचे पोहे करायचं आम्ही ठरवलं. म्हणजे आमच्या इकडे ना पोहे सकाळ, दुपार, संध्याकाळ कधीही लागतात. फक्त नाश्त्याला पोहे खायचे हा नियम आमच्याकडे अजिबात नाही. आणि असे थोडेसे मूठभर पोहे नाही तर प्रत्येकाला प्लेट भरून पोहे खायला लागतात. तर कोणाच्या घरी पोहे इतके आवडतात ना, हे पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मग छान मस्त गरमागरम पोहे केले आणि संध्याकाळी छान असं सगळ्यांनी मिळून पोहेच खाल्ले. फक्त माझ्या सासूबाईंना ना असं भाजी चपाती वगैरेच लागते. मग त्यांनी भाजी चपाती खाल्ली, थोडेसे पोहेही खाल्ले. आणि मग काय आजचा दिवस असाच गेला. थोडासा मला अगोदर त्रास झाला, पण माझ्या मैत्रिणी आल्यानंतर ना माझा पुढचा अर्धा दिवस ना खूप छान गेला. तर कधीतरी अशा मैत्रिणी भेटल्या ना खरंच खूप छान वाटतं. तर तुम्हाला आवडलं असेल ना तर नक्की लाईक आणि फॉलो करा. बाय.